पूना गाडगे आणि सन्स प्रस्तुत ग्लॅमर गाथा. नमस्कार. ग्लॅमर गाथाच्या आजच्या या भागात मी मधुरा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. 2013 साली एका मल्याळम चित्रपटाच्या दिग्दर्शकाला त्याच्या चित्रपटासाठी एका गायिकेकडून गाणं गाऊन घ्यायचं होतं. पण काही कारणामुळे ती गायिका कोचीला काही रेकॉर्डिंगसाठी येऊ शकली नाही. म्हणून तो दिग्दर्शक मुंबईला आला आणि त्याच गायिकेच्या आवाजात ते गाणं रेकॉर्ड करून घेऊन गेला. 2014 साली प्रदर्शित झालेला 1983 या मल्याळम चित्रपटातील हे गाणं होतं ओलंजली कुरुवी. आणि या गाण्यासाठी गायिकेला मल्याळम चित्रपटसृष्टीतील उत्कृष्ट पार्श्वगायिकेचा पुरस्कार सुद्धा मिळाला. या ज्येष्ठ गायिका म्हणजे वाणी जयराम. 30 नोव्हेंबर 1945 रोजी तमिळनाडूमधील वेल्लोर इथे वाणी जयराम यांचा जन्म झाला. त्यांचं खरं नाव कलयवाणी असं ठेवण्यात आलं होतं. पण घरी सगळे वाणीच म्हणत असल्यामुळे पुढे त्या याच नावाने प्रसिद्ध झाल्या. वाणी जयराम यांच्या मातोश्री खूप चांगल्या गायिका होत्या. त्यामुळे त्यांच्या संगीताचा वारसा वाणी आणि त्यांच्या बहिणींनी पुढे चालवला. लहानपणापासूनच त्यांनी कडनूर श्रीनिवास अय्यंगर यांच्याकडे संगीताचं शिक्षण घेतलं. त्यांच्या आईची इच्छा होती की त्यांनी कर्नाटकी शास्त्रीय संगीत शिकावं. पण वाणी जयराम यांच्या मनात अगदी लहान वयातच चित्रपट संगीताबद्दल आकर्षण होतं. वयाच्या 8व्या वर्षी त्यांनी ऑल इंडिया रेडिओवर पहिल्यांदा गाणं गायलं. शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी बँकेत नोकरी स्वीकारली. सुरुवातीला चेन्नई आणि नंतर हैदराबाद इथे त्यांनी काम केलं. 1969 साली जयराम यांच्याबरोबर लग्न झाल्यानंतर त्या मुंबईत आल्या. तेव्हासुद्धा त्यांची नोकरी सुरूच होती. वाणी यांचं गाणं ऐकून जयराम यांना असं वाटलं की त्यांनी संगीतातच शिक्षण घ्यावं. त्यामुळे पटियाला घराण्याचे उस्ताद अब्दुल रहमान खान यांच्याकडे संगीताचं शिक्षण सुरू केलं. त्यांच्याकडे ठुमरी, गझल, भजन असे निरनिराळे गाण्याचे प्रकार वाणी जयराम ह्या शिकल्या. उस्ताद अब्दुल रहमान खान यांनी त्यांना सांगितलं की नोकरी आणि गाणं हे दोन्ही काही जमणार नाही. त्यामुळे नोकरी सोडून तुम्ही गाण्यावरच लक्ष केंद्रित करावं. म्हणून त्यांनी नोकरी सोडून व्यावसायिक गायिका म्हणून काम करायला सुरुवात केली. उस्ताद अब्दुल रहमान खान साहेबांनी एकदा प्रसिद्ध संगीतकार वसंत देसाई यांना सांगितलं की माझ्याकडे एक मुलगी गाणं शिकते आणि तिचा आवाज खरंच खूप चांगला आहे. त्यामुळे तुम्ही एकदा तिचं गाणं ऐका. मग वसंत देसाईंच्या घरी वाणी जयराम यांनी त्यांना गाणं ऐकवलं. देसाईंनी लगेच चित्रपट दिग्दर्शक ऋषिकेश मुखर्जी तसेच गीतकार लेखक गुलजार यांना बोलवून घेतलं आणि सांगितलं की त्यांच्या नवीन चित्रपटासाठी या गाणं गातील. त्याप्रमाणे 1971 साली प्रदर्शित झालेल्या गुड्डी या चित्रपटातून वाणी जयराम यांनी पार्श्वगायनाचा आपला प्रवास सुरू केला. या चित्रपटाच्या आधी वसंत देसाईंनी संगीतबद्ध केलेलं आणि ज्येष्ठ गायक कुमार गंधर्व यांच्याबरोबरचं ऋणानुबंधाच्या हे डुएट गाणं त्या गायल्या होत्या. पण गुड्डी चित्रपटातील गाण्यांनी त्यांचा आवाज आणि ओळख संपूर्ण भारतात पोहोचवली. 1979 साली प्रदर्शित झालेल्या मीरा या चित्रपटातील गाण्यांनी वाणी जयराम यांना आधुनिक भारताची मीरा अशी ओळख मिळवून दिली. वाणी जयराम यांनी गायलेली हिंदी भाषेतील बोले रे पपीहरा, हमको मन की शक्ती देना, मेरे तो गिरधर गोपाल, मोरा साजन, जिंदगी में आप आए, प्यार कभी कम ना करना, मैंने तुम्हें पा लिया ही गाणी आणि मराठी भाषेतील उठा उठा हो सूर्यनारायणा, हळूच या बलसागर भारत हो, दूर जाते ही वाट, नच साहवतो हा भार अशी काही गाणी आजही रसिक श्रोत्यांमध्ये लोकप्रिय आहेत. जवळपास 5 दशकांच्या कारकिर्दीत वाणी जयराम यांनी हिंदी, मराठी बरोबरच बंगाली, तमिळ, तेलुगू, कन्नड, ओडिया, गुजराती, पंजाबी अशा 19 भाषांमध्ये 10,000पेक्षा जास्त गाणी गायली आहेत. एकदा दशरथ पुजारी यांच्याबरोबर वाणी जयराम यांना 2 गाणी रेकॉर्ड करायची होती. पहिलं गाणं झालं पण ते दशरथजींच्या मनासारखं काही झालं नाही. दुसरं गाणं रेकॉर्ड झाल्यावर वाणी जयराम दशरथजींना म्हणाल्या की तुम्हाला मी एक रिक्वेस्ट करते की आपण पहिलं गाणं परत करूया का, कारण की ते माझ्या आणि तुमच्यासुद्धा मनासारखं झालेलं नाही आहे. गाण्यातल्या काही हरकती कठीण असल्यामुळे थोडा वेळ लागला, पण पुन्हा एकदा ते गाणं रेकॉर्ड करण्यात आलं. कदाचित आपल्या कामासाठी असं असलेलं समर्पण असल्यामुळेच वाणी जयराम इतक्या यशस्वी गायिका होऊ शकल्या. 1975, 1980 आणि 1991 साली वाणी जयराम यांना सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिकेचे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळालेले आहेत.
2023 साली भारत सरकारकडून पद्मभूषण पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात आलं. 4 फेब्रुवारी 2023 रोजी वाणी जयराम यांनी जगाचा निरोप घेतला. पण त्यांचा आवाज कायम रसिकांना भुरळच पाडत राहील. तुम्हाला त्यांची कुठली गाणी आवडतात हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.